2019 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये गेलेल्या रमेश कुथे यांनी आज पुन्हा शिवसेना ठाकरे गटात घर वापसी केली आहे। गोंदियाचे माजी आमदार राहिलेल्या रमेश कुथेंनी आज मातोश्रीवर हजेरी लावली आणि असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी कुथेंनी मला भाजपने बेवकूफ बनवलं असं म्हणत भाजपावर जोरदार निशाणाही साधलाय। तर विधानसभेचं तिकीट 100% मला मिळणार असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। कशी आहे कुथेंची राजकीय कारकीर्द त्यावरही एक नजर टाकूया। रमेश कुथे हे आधी शिवसैनिक होते। 1995 आणि 1999 असे 2 वेळा ते शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेले। त्यानंतर 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला। 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला। मात्र 6 वर्ष भाजपामध्ये राहूनही हाताला काहीच लागत नसल्यानं आज पुन्हा कुथे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेना प्रवेश केल्यानंतर कुथेंनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय। नेमकं ते काय म्हणाले ते पाहूया। पक्ष प्रवेश केला आहे। शिवसेना होतो पण काय यावं वाटतं पुन्हा शिवसेना बीजेपीने तिकीट दिली नाही महेंद्र मोबाईल मागे म्हणून पुन्हा पक्षात आलो। घर वापसी झाली पाहिजे। गोंदिया विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवार असणार असं काही 1000% बरोबर 1000%। मध्यंतरी तुम्ही नाना पटोलेंची सुद्धा भेट घेतली होती। भेट नाही, नाना आमचे भाऊ आहेत, आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत, घरी भेटायला आले होते, त्यांना आम्ही पडवू शकत नाही। काय नाराजी होती भाजपमध्ये जेणेकरून तुम्ही हा निर्णय घेतला? भाजपमध्ये नाराजी म्हणजे 2018ला मला आदरणीय फडणवीसजी, आदरणीय बावनकुळे साहेब हे बोलले की 19च्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही विधानसभेची तिकीट देऊ। त्यांनी काही दिलं नाही। त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषद माझ्या मुळे त्याला पक्षाची तिकीट दिली नाही जिल्हा परिषदेची। तो मग स्वतंत्र निवडणूक लढला, तो जिंकला। माझ्या मुलाला जिल्हा परिषद देऊ शकत नाही तर मला आमदारकी देतील का? चिरंजीव सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे नाही, तो स्वतंत्र आहे। समोर बघा, तो स्वतंत्र आहे, तो स्वतंत्र राहणार। आणखी एक गोष्ट सांगतो मी, 24/2/2024ला नागपूरमध्ये सगळ्या म्हणजे विदर्भाच्या सगळ्या म्हणजे लोकसभेच्या कार्यकर्त्यांची मिटिंग होती। भारतीय जनता पक्ष ते म्हणजे गोंदिया भंडारा लोकसभा, चंद्रपूर लोकसभा, वर्धा लोकसभा, 6 लोकसभा। त्यात आमचे बावनकुळे साहेब काय बोलले की आमच्या पक्षात येणाऱ्याची खूप लंबी लाईन आहे। महेंद्र मोबाइल लंबी लाइन है, जो आते उनको हाँ बोलो। हम हर किसी को खुश नहीं रख सकते, लेकिन आएंगे 100 और जाएंगे 5। हम 95% प्रॉफिट में रहेंगे। और उस दिन से ऐसा लगा कि हम बेवकूफ बन चुके हैं, इसलिए अपने सुधार। और आज हम शिवसेना भवन में मातोश्री में आकर सुधर गए। धन्यवाद। हो बेवकूफ बनवला ना यार, जरूरत बोलो।